महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे। त्यासोबतच राज्यात कुणाची युती कुणासोबत या चर्चांना सुद्धा वेग आलाय। ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नावर कोणतेही ठोस उत्तर अद्याप दोन्ही बाजूंनी आलेलं नाहीये। मात्र चर्चांकडे लक्ष नको, कामावर लक्ष द्या असे आदेश राज ठाकरेंनी दिले। तर दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र युतीच्या पटकथेवर काम सुरू असल्याचं सुतोवाच केलंय। बघूया। बंधू भेटीत अटी शर्तींचा खोडा, उद्धव राज युतीच्या चर्चा थंडावल्या, ठाकरे बंधू नेमका काय निर्णय घेणार? उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोरदार सुरू होत्या। राज यांनी युतीची चर्चा छेडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। मात्र आता राज उद्धव यांच्या युतीच्या चर्चा काहीशा थंडावल्याचं पाहायला मिळत आहे। याला उद्धव ठाकरेंनी घातलेल्या अटी शर्तींची किनार असल्याचंही बोललं जात आहे। पालिका निवडणुकीत कुणासोबत युती करायची की स्वबळावर लढायचं यावर कोणतेही भाष्य करू नका असे थेट आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। तेच म्हणाले ना, पटकथा लिहितायत वगैरे, तर म्हटलं त्या पटकथेचं नवीन रूप असेल, स्वर्गातलं स्वप्न वगैरे असं काही असू शकतं। आमच्याकडे ना कोणाचा प्रस्ताव आलेला आहे ना कोणी काही पाठवलेलं आहे, त्यामुळे आमच्याकडनं तरी आम्ही आमची पक्षाची महानगरपालिकेची तयारी चालू केलेली आहे आणि ती आम्ही करतोय। तर दुसरीकडे सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, थोड्याच दिवसात आमचं काय ते कळेल असं सूचक वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। काही लांबणीवर वगैरे पडलेलं नाही, तुम्ही बोलू नका, सगळं सुरळीत होऊन जाऊ द्या बाळंतपण, मग आम्ही बघू। प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते, ती पटकथा लवकर समोर येते, स्क्रीन प्ले। तर राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे, त्यांना योग्य वाटतो तो निर्णय ते घेत असतात। महापालिका निवडणुकीत ते काय भूमिका घेणार हे राज ठाकरे सांगू शकतात असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय। राज ठाकरेंची आम्ही नेहमीच चर्चा करतो, लोकसभेपूर्वी केली, विधानसभेच्या वेळी केली, कॉर्पोरेशन पूर्वी करू। आता त्या चर्चेतनं नेमकं निघेल काय हे आज सांगता येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे हे देखील एक मुक्त विद्यापीठ आहे, त्याच्यामुळे त्यांचे स्वतःचे काही स्टॅट्यूट आहेत, त्याच्यामुळे त्यातनं कोणाला डिग्री मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हे सांगता येत नाही। तुम्ही मुक्त विद्यापीठ थोडं अजून इलॅबोरेट कराल का आमच्यासाठी की मुक्त विद्यापीठ नक्की कुठल्या अँगलला तुम्ही म्हटलं की जनरली असं होतं की जे नापास होतात ते मुक्त विद्यापीठात जातात असं म्हणतात की तुम्हाला बाह्य डिग्री मिळेल। मी असं बिलकुल म्हटलेलं नाही, मी एवढंच म्हटलेलं आहे की मुक्त विद्यापीठ आहे, ते त्यांचे स्टॅट्यूट तयार करतात, त्यामुळे ते त्यांना ज्यावेळेस ज्यांच्यासोबत जायचं असतं त्यांच्यासोबत ते असतात। लोकसभेमध्ये ते आमच्यासोबत होते, विधानसभेत ते आमच्यासोबत होते किंवा नव्हते हे फक्त त्यांना माहिती आणि आम्हाला माहिती आहे, इतर कोणालाच माहिती नाही आहे। आणि कॉर्पोरेशनचं काय होईल ते नेमकं तेच ठरवतील। महायुती आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरेंच्या पक्षानं मात्र महापालिकेची जोरदार तयारी सुरू केली आहे। मुंबईत मनसेकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे। मुंबई स्तरावर बैठका घेऊन स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं चाचपणी करण्यात येते। उमेदवारांची चाचपणी करण्याची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। राजकीय चर्चांकडे लक्ष न देण्याच्या सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। पदाधिकाऱ्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या आचारसंहितेकडे लक्ष वळवण्याचेही आदेश राज ठाकरेंनी दिले। एकंदरीतच ठाकरे बंधू परदेश दौऱ्याहून परत आल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चेचा पुढला अंक आता सुरू झाला। या अंकाचा शेवट निर्णायक होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।